नमस्कार, मी सौरभ तापकर. आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो. तर आपण दादा आज सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये आलो होतो, कर्नाटक बॉर्डरला. तर मी ह्यांचा नंबर, संपर्क, पत्ता व्हॉट्सअप आपल्या व्हिडिओच्या खाली तर मी टाकणारच आहे. तिथं म्हणजे जे जवळ आपले जवळचे जेवढे शेतकरी बांधव असतील की ज्यांना बघायचं आहे आणि पुण्याला यायला जमत नाही, तर त्यांच्यासाठी मी एक हा फार्म ओपन केला. तिथं ह्या फार्मवरती तुम्हाला थोडीशी मी पहिली ओळख करून देतो की इथं जे तांबे म्हणून आपले साहेब आहेत, तर त्यांनी त्यांचे पुतणे आहेत आणि ते पुतणे जे आहेत ते 20 ते 24 वर्षाचे आहेत. तर त्यांच्या संग आमची टीम कोऑर्डिनेट करून पुण्यावरून कोऑर्डिनेशन करून कर्नाटक बाउंड्रीला फार्म उभा करणं हे जोखमीचं एक काम होतं आणि ते आम्ही आव्हान कंप्लीट केलं. आणि तेच पूर्ण फार्म मी बघायला तब्बल 6 ते 7 महिन्यांनी आलो इथं. आता कारण पक्षी टाकून जवळजवळ आता 8वा महिना चालू आहे आणि अंडे चालू झालेले आहेत, त्यांचं पेमेंट चालू झालेलं आहे. तर ते सगळं बघायला, निरीक्षण करायला मी आलो होतो. पण व्हिडिओ काढताना एक आमच्या लक्षात आलं की टेक्निकल इश्यू असल्यामुळं ज्या फार्मवरती मी जाऊन बोललो आहे, सांगितलं, तर ते व्हॉइस रेकॉर्डिंग झालं नाही. तर त्याचमुळं मी म्हणलं की फार्म तर दाखवला पाहिजे. तर त्याच्यामुळं व्हॉइस रेकॉर्डिंगचा वापर करून या व्हिडिओला व्हॉइस मॅच करून तुम्हाला सादरीकरण करायचा मी प्रयत्न करतो आहे. तर आपण सगळा फार्म पूर्ण फिरून घेऊया आणि पक्षी इथं अंडे कसे काढतात, तेलाचे डबे कसे लावलेले आहेत, बाहेर पाण्याच्या खोप्या कशा केलेल्या आहेत, लोकेशन कुठली आहे, मॅनेजमेंट कसं चालतं आहे, खाद्याचं काय आहे, परत पक्षी कसे वेगवेगळे ठेवलेले आहेत, हे तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. आपण पूर्ण व्हिडिओ निश्चित बघावा. मग ह्या मुलांनी किती चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट तिथं केलेलं आहे हे आपल्या पूर्ण लक्षामध्ये येऊन जाईल. माझ्या सोबत जे चालतात तुम्ही बघू शकता की ते तांबे साहेब आहेत. आणि तांबे साहेबांनी आमचे जे नाशिकचे गणेश दादा आहेत तिकडे जाऊन फार्मला भेट दिली होती, पुण्याला भेट दिली होती. त्याच्यानंतर ते आले आणि त्यांचे आता आपल्या सगळ्यात मोठी समस्या जी आपल्याला चालू आहे त्याच्यावरती आमची चर्चा चालली होती की कामगार भेटत नाही. तर ते कामगाराचं प्रश्न त्यांनी असा सॉल्व केला. आणि तिथं मी फार्मवरती जसं फिरायला गेलो तसं त्यांचा मी फार्म बघितला. जसा इकडे 2 पार्टिशन आम्ही केले होते, तसं आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की माझ्यानंतर त्यांनी त्यांच्या त्या पुतण्यांना बोलवलं. तर एकाचं नाव सुरेश आहे आणि एकाचं नाव नामदेव आहे. तर ते दोघं जण, एकाचं वय 20, एकाचं वय 22, तर ते दोघं जणच पूर्ण फार्म सांभाळतात. तर त्याही मला सांगत होते की दादा तुमचे पूर्ण व्हिडिओ बघितल्या, त्याच्यातून त्यांनी इन्स्पिरेशन केलं वगैरे 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 त्या सगळ्या गोष्टी. आणि खरंच जोखमीचं काम होतं. आम्हाला पण दिवस रात्र झोपा नाही, पिल्लं जवळ आली, कारण ते सुरुवातीला ब्रूडिंग आपल्याला करावी लागते. त्याच्यानंतर 1 महिन्यानी पक्षी बाहेर येतो. तर बाहेर आल्यानंतर मुक्त संचारमध्ये जातो परत. आणि मोठा एकदा पक्षी झाला की तो किती चतुर आहे, किती त्याची ह्युमिनिटी पॉवर जास्त आहे हे काय आपल्याला सांगायची गरज नाही, कारण तो पक्षी आपला उकिड्यावरती आणि मुक्त संचारामध्ये खेळतो. आणि मुक्त संचारामध्ये पण सोडायचं काम एक असं आहे की त्याला ऊन, वारा, पाऊस ह्या तिन्ही ऋतू म्हणा, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, ह्या तिन्ही ऋतूंचा सामना करून तो पक्षी आपला राहतो, जगतो, खेळतो, फिरतो. त्याच्यामुळे त्याची ह्युमिनिटी पॉवर त्याची वाढते. आणि त्याला जर आपण सेवन केलं आहाराच्या माध्यमातून, जे आपण आता मांसाहार खातो, तर त्याच्या आपली ह्युमिनिटी पॉवर वाढन, हे त्याच्या मागचं तथ्य आहे. आणि हे आपण एक काम करतो, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तर त्यांना मी म्हणलो आता पूर्ण फार्म फिरून दाखवा. त्यांना तेलाचे डबे मी दाखवत होतो. तेल डबे दाखवताना त्यांना म्हणलं की तेल डब्यांना तुम्ही कलर मारलेला नाही आहे. त्याला रेड ऑक्साईड म्हणून कलर भेटतो हार्डवेअरमध्ये, ते जर आपण त्याला मारलं तर तो तेलाचा डबा गंजणार नाही. तर त्यांना म्हणलं तर तुम्हाला मी दाखवतो की जी कोंबडीची विष्ठा असते ती गरम असते, कोंबडी स्वतःहून गरम असते. आणि ते जर आपण कलर मारला तर तो तेल डबा गंजतो किंवा पाऊस पडतो तर पावसाळ्यामध्ये पण तो गंजायचा कार्यक्रम होतो. आणि तुम्ही बघू शकता की कोंबडी किती प्रकारे चांगलं त्याच्यामध्ये बसून, आणि कोंबडी कम्फर्टेबल असते. आता या तेलाच्या डब्याचा शोध कसा लागला त्याची तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो. कारण मी पूर्ण महाराष्ट्राला जेव्हा मुलाखती इकडे होतो तेव्हा सांगितलेलं आहे की पप्पा वडापावचा व्यवसाय करत होते आणि वडापावच्या व्यवसायामध्ये तेलाचा वापर असतो वडे तळण्यासाठी. तर तेव्हा ते मला रिकामे तेलाचे डबे सापडले, मी ते नेऊन लावले. आणि तुम्ही एक बघू शकता की ते उंचावरती लावलेले आहेत. आणि उंचावरती लावले असल्यामुळं त्याच्यामध्ये जे कोंबडीला एक घरटं म्हणून एक फील व्हायला पाहिजे, ते घरटं एक फील होतं. पण जर त्याला कलर नाही मला तर डबा पण तुटू शकतो. तर त्या पोरांना म्हणलं मी पक्षी बाहेर सोडा. तुम्ही बघू शकता की त्यांनी पूर्ण पक्षी बाहेर सोडले. आणि जी आपली 7-8 महिन्याची जी मेहनत आहे, आणि जे छोटं पिल्लू असतं की ज्याला चालता पण येत नाही, खाता पण येत नाही, पिता पण येत नाही, आणि जेव्हा तो पक्षी मोठा होतो
आणि आपल्या डोळ्यापुढे तुम्ही बघू शकता की पूर्ण पक्षी आनंदाने बाहेर वावरामध्ये पूर्ण, आणि त्यांना माहीत झालेलं आहे ना, कारण त्यांचं लहानपण तिथं गेलेलं आहे. ते पूर्ण पक्षी बघा बांबूवरती बसलेले आहेत, सगळे खाली उतरून आपले पळत चाललेले आहेत बाहेर. त्यांना रोजची सवय असल्यामुळे खाद्याचं भांडं, पाण्याचं भांडं कुठं लावलेलं आहे, आपलं कुठं बसायचं कुठं नाही, आणि तुम्ही बघू शकता की असं. आणि जे काही पक्षी राहतात तर ते घाबरून आतमध्ये राहतात, त्यांना पण आपल्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. तर तुम्ही बघू शकता की पूर्ण पक्षी भरल्यानंतर पाण्याच्या भांड्यात, खाद्याच्या भांड्यामध्ये पाणी आणि खाद्य प्यायला चालू केलेलं. आता ऊन लागावं नाही म्हणून त्यांना वरती एक कमी बजेटमध्ये छत्र पण केलेलं आहे ताडपत्री लावून. आणि खाद्याचं भांडं, पाण्याचं भांडं, खाद्याचं भांडं, पाण्याचं भांडं, त्या साईडला पण तशी एक खोपी आपण केलेली आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. आणि सगळेजण खायला तुटून पडलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता की जे आता पक्षी आपण सोडले आणि जे पक्षी आता खातात ते पाणी पितात ते सगळं कोंबड्या आणि त्याच्यामध्ये फिमेल आणि नर. तर त्याचा जो रेशो आपण ठरवला आहे नर मादीचा, तो 5 ठरलेला आहे. म्हणजे 5 कोंबड्या तर त्याच्या मागे 1 कोंबडा ठरलेला आहे. पण त्याच प्रकारे तुम्ही बघू शकता की ज्या बाजूला मध्ये एक आम्ही कंपाऊंड केलेलं आहे पूर्ण तारेचं, तुम्ही बघू शकता एंडपर्यंत कंपाऊंड आहे. ही त्यांची टोटल जागा 1.5 ते 2 एकर जागा आहे. आणि दुसऱ्या साईडला चिटकून एक मध्ये जायलाचा पॅसेज आहे. आणि तुम्ही बघू शकता की बाजूला पण हे शेडमध्ये तयारी चालू आहे पक्षी सोडायची. त्यांना म्हणलं पक्षी सोडून द्या, त्यांनी ते पक्षी सोडले. आणि ते जे शेड आता ह्या साईडला अंडे होते, आणि हे जे आपण सोडतो आता पक्षी, तुम्ही बघू शकता की पक्षी सगळे बाहेर पळत चाललेले आहेत. आणि ते तुम्ही जर ते नीट जर बघितलं ते सगळे नर कोंबडे आहेत, ते सगळे कोंबडे पक्षी आहेत. तर ते कोंबडे कायसाठी, एक कोंबडा काय अंडे देणार नाही, त्याच्यामुळे मांस विक्रीचा त्यांनी एक प्रकल्प माझ्यासंग राबवला होता की ज्याच्याकडून बाबा आपण पक्षी नुसते मोठे करणे, कंपनीला विकणे. तर तिकडं फक्त कोंबडे ठेवलेले आहेत. आणि ते नुसते कोंबडे पण आता पूर्ण विक्रीला अजून 1 महिनाभराने येतील, असं पूर्ण कॅल्क्युलेशन करून त्या साईडचं एक शेड आपण बनवलेलं आहे. तर ते कोंबडे जे असतात ते कोंबडीला जास्त त्रास देतात त्या साईडला, त्याच्यामुळे त्यांचं सेपरेट जर आपण सेक्शन जर केलं तर त्याच्यामध्ये पण मारामारी होत नाही. कारण मारामारी होऊन पण काही पक्षी दगावतात. हा जेव्हा मी निदर्शनामध्ये जेव्हा माझं हे असं आलं, त्याच्यानंतर आपण ठरवलं की कोंबडे सेपरेट आणि कोंबड्याच्या अंड्यावरचा जो प्रकल्प आहे तो सेपरेट. तर तुम्ही पूर्ण त्याच्यामध्ये बघू शकता. आणि त्यांना मी ते सांगत होतो की हे सेपरेट केल्यामुळे काय फायदा झाला, काय तोटा झाला, त्यांच्याकडून मी ते ऐकलं, त्यांना मी सांगितलं. आणि तुम्ही बघू शकता की त्यांना म्हणलं शेडच्या आतमध्ये पण आपण जो खर्च केलेला आहे तो पण आपल्याला कमी किमतीमध्येच करायचा. कारण खेडेगावांमध्ये तुम्ही बघू शकता की हा पक्षी झाडावरती राहतो. त्यांना म्हणलं चला शेडच्या आतमध्ये आपण पूर्ण बघूया कसं केलं आहे कसं नाही. तर शेडच्या आतमध्ये आल्यानंतर पण तुम्ही पूर्ण बघू शकता की नुसते बांबू लावलेले आहेत. आणि पूर्ण प्लॅटफॉर्म हा बांबूचा केलेला आहे. कोंबडी बघू शकता, तिथे कोंबडी एक चालत होती बांबूवरती, किती कम्फर्टेबल पक्षी त्याच्यावरती चालतात तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळं वैयक्तिक जास्त एक्स्ट्रा खर्च करायची आपल्याला ह्याच्यामध्ये काही गरज लागत नाही. आणि ह्याच्यावरती कम्फर्टेबल होतं. आणि त्यांना पूर्ण बांबू शेडमध्ये तुम्ही बघितलं की जेवढे वाकडे तिकडे आपल्याला बांबू लावता येतील तेवढे बांबू आपण लावायचे. जास्त जाड बांबू लावता कामा नये, पातळ बांबू लावा. कोंबडीच्या तो पायाच्या पंजामध्ये तो बसला पाहिजे. बाहेर आल्यानंतर पण तुम्ही बघू शकता, त्याला म्हणलं थोडीशी अंडी काढतो, अंडी कशी काढतो, कशी ट्रेमध्ये ठेवतो. निमुळती बाजू आपल्याला कायमस्वरूपी खाली ठेवली पाहिजे, तो बघू शकता तुम्ही. त्याला म्हणलं तशीच ठेवायची म्हणजे ट्रान्सपोर्टमध्ये अंडी फुटत नाही. आणि पूर्ण कोंबड्या तुम्ही बघू शकता की एका डब्यामध्ये जाऊन बसतात. एकीचं अंडं देऊन झालं की ती कोंबडी उठून जाते, दुसरी येऊन बसते. त्याच्यामुळे त्यांना म्हणलं एका डब्यामध्ये जास्त 3-3, 2-2, 4-4 कोंबड्या तुम्ही बघितलेल्या, मी तिथं बघितल्या. त्यांना म्हणलं दादा डबे आपल्याला अजून वाढवायला लागतील. ते म्हणजे आता वाढवायचं काम चालू आहे. पक्षी आताच अंड्यावाले मॅनेजमेंट जरा चालू आहे त्यांचं. आता प्रत्येकजण अडचणीवरती मात करूनच पुढे येतो. तुम्ही बघू शकता कोंबड्या व्यवस्थित अंडी द्यायला त्याच्यावरती बसलेले आहेत. आणि जर आपलेच घरातले जर असन तर आपल्याला तिथं कामामध्ये पण काही अडचण येत नाही. आणि तुम्ही आता पूर्ण शेवग्याची बाग पण त्यांची बघू शकता. तर शेवग्याचा एक बागेचा काय फायदा आपल्याला होतो ते पण थोडंसं फिरून आपण बघूया चला. तर शेवग्याच्या एक बागेचं तुम्ही बघू शकता. मी आपलं जे ट्रेनिंगला शेतकरी येतात किंवा मी जिथं पण जातो त्यांना मी सगळ्यांना सांगत असतो की शेवगा हा कितीतरी पटीने कॅल्शियमची मात्रा असलेला झाड आहे. आणि कोंबडी आपली शेवग्याचा पाला तुम्ही बघू शकता की रात्रीमध्ये वारं येतं पडतं आणि सगळी फुलं पानं खाली शेवग्याची पडलेली आहेत. तर ते कोंबडीने जर खाल्ले तर त्याच्याने काय होतं की ज्या कोंबडीच्या पोटामध्ये अंडी देऊन देऊन कॅल्शियमची मात्रा कमी झालेली आहे, आता आपण हे कोणत्या यंत्राने शोधायचं. तर त्यामुळे मी असं डोकं लावलं की बाबा शेवगा लावायचा, शेवग्याचा पाला खाली पडतो आणि ज्या कोंबडीची कॅल्शियमची मात्रा कमी झाली ती कोंबडीला कळतं आणि ती स्वतःहून ती शेवग्याचा पाला खाती. त्याच्यामुळं माझं प्रत्येक शेतकऱ्यांना एक विनंती आहे की शेवग्याचंच झाड आपल्याला लावणं गरजेचं आहे.